भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज चैत्यभूमीवरती दादर येथे हे जे या ठिकाणी दादर येथे भोजन वाटप केलं जात आहे। शरद रणपिसे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून हा भोजनदानाचा कार्यक्रम घेतला जात आहे। आतापर्यंत शेकडो भीमसैनिकांनी ह्या पुलाव आणि वडापाव वाटपाचे आस्वाद घेतलेला आहे। बाबासाहेबांना एक आगळी वेगळी अशी ह्या भीमसैनिकांकडून एक अभिवादन केलं जात आहे। शरद रणपिसे सर, काय म्हणता आपण आज भोजनदान वाटप करत आहात? बाबासाहेबांना वेगवेगळे ह्या भीमसैनिकांना एक लांबून आणले आहेत, खेड्यापाड्यातले लोक आलेले आहेत आणि त्यांना आपण भोजनदान करताय, काय वाटतं, काय आपली प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रियेपेक्षा आनंद आहे आणि दरवर्षी हे आम्ही करत असतो आणि याच्यामध्ये एक आतून एक मन भरून येतं बाबासाहेबांसाठी। एक थोडंसं आपल्या आपण काहीतरी देणेकरी आहोत या भावनेतून आपण आपलं कार्य करत राहतो। बाकी बाबासाहेबांसाठी जितकंही केलं तितकं आपल्याचं आपण कमीच आहोत हे मला असं वाटतं। आणि ही जी काही जनता आहे, एवढी जी हा जो समाज आहे, हा समाज कुठून विकत घेतलेला नाही आहे, हा बाबासाहेबांसाठी स्वतःहून एकजुटलेला समाज आहे। आणि त्या भावनेतून आपण या भावनेतून जर या सगळ्या आज भारतीयच नाही, सगळा जग या सगळ्या समुदायाला बघत आहे आणि दरवर्षी आम्हाला अशीच प्रेरणा मिळावी, प्रत्येक वर्षी आम्हाला नवी ताकद मिळावी आणि आम्ही आणखी काहीतरी चांगलं करत राहावं बाबासाहेबांच्या प्रेरणेने। हेच मी बाबासाहेबांना अभिवादन करतो। बाबासाहेबांना अभिवादन करताना म्हणतात हे जे भीमसैनिक आहेत यांची जगामध्ये ओळख आहे आणि या भीमसैनिक जे खेड्यापाड्यात आलेले आहेत, 500 ते 1000 किलोमीटरचा प्रवास करून ते मुंबईत आलेले आहेत, बाबासाहेबांच्या अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शरद रणपिसे यांनी या भोजनदान आणि वडापाव वाटप करून त्यांनी आपल्या बाबासाहेबांप्रती ऋण व्यक्त केलं आहे। मी पत्रकार महादेव पवार, मुंबई।